मराठी शाळेवर शिक्षक महिन्याभरापूर्वी नोकरीचा राजीनामा, शिवसेना ठाकरे गटाकडून आमदारकीचे तिकीट आणि उमरगा मतदारसंघाचे 15 वर्ष आमदार असलेल्या ज्ञानराज चौगुले यांचा पराभव करत प्रवीण स्वामी ठरले जायंट किलर। म्हणूनच प्रस्थापितांना दणका देणारे जिल्हा परिषद शाळेचे हे शिक्षक कोण आहेत आणि उमरगा मतदारसंघात एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने विद्यमान आमदाराची कशी शाळा केली तेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघामध्ये शिंदे यांची शिवसेना विरुद्ध ठाकरे यांची शिवसेना असा सामना रंगला होता। यातील ठाकरे गटाकडून प्रवीण स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर शिंदे यांच्या शिवसेनेकडून येथील विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांना मैदानात उतरवण्यात आले होते। ज्ञानराज चौगुलेंनी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरेंची साथ सोडत ते शिंदे यांच्या सोबत गेले होते। तसेच ते एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वासू सहकारी असल्याचं बोललं जातं। तिथेच ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले प्रवीण स्वामी हे एका जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते। अशातच त्यांनी महिन्याभरापूर्वी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले। उमरगा विधानसभा मतदारसंघ हा एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो आणि हाच बालेकिल्ला पुन्हा ताब्यात मिळवण्यासाठी ठाकरे गटाकडून योग्य उमेदवाराची शोधाशोध चालू होती। अशातच 2-3 नावे चर्चेत होती, ज्यात प्रवीण स्वामी यांच्या नावाचा देखील समावेश होता। अखेर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाने थेट एबी फॉर्म देत प्रवीण स्वामी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आणि यापुढे लोकवर्गणी गोळा करत जुने शिवसैनिक व नवीन युवा मंडळींना एकत्र घेत प्रवीण स्वामी यांनी प्रचाराला सुरुवात केली। प्रवीण स्वामी यांचा राजकारणाशी दूरवर काहीही संबंध नव्हता, मात्र समाजकार्यात त्यांना रस असल्याचं बोललं जातं। याआधी देखील त्यांनी उमरगामधील अनेक सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेतला असून ते रोटरी क्लबचे काही काळ अध्यक्ष देखील राहिले होते आणि याच सामाजिक कामांच्या जोरावर त्यांनी निवडणूक लढवली आणि तब्बल 15 वर्ष या मतदारसंघात आमदार म्हणून काम करणाऱ्या ज्ञानराज चौगुले यांना मोठा धक्का देत ही निवडणूक जिंकली देखील। प्रवीण स्वामी सरांनी तब्बल 96,206 मते मिळवली, तर विरोधात असलेल्या ज्ञानराज चौगुले यांचा 3,965 मतांनी पराभव केला। प्रवीण स्वामी सरांमुळे निवडणुकीत विजयी होण्यासाठी राजकारणात पारंगत असण्याची गरज नसते, काही वेळा फक्त समाज उपयोगी काम करून देखील आपण राजकारणात उतरू शकतो हे स्पष्ट होते। तर यावर तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।